नमस्कार. जसं मुली होणाऱ्या नवऱ्याची पैसा, अडका, गाडी, घोडा, संपत्ती, मालमत्ता आणि ऐशोआराम पाहूनच लग्न करतात, मग यापुढेही प्रेमही दुय्यम असतं. अगदी असंच काहीतरी मुलंही आता करू लागली आहेत. हल्लीच्या काही पुरुषांना प्रेम नाही तर बायकोचा पैसा, पॉवर आणि श्रीमंती आणि नाव हवं असतं, जे पाहून ते लग्न करतात. असंच या 4 पुरुषांनी आपली कहाणी मांडलेली आहे की कसं त्यांनी पैशापुढे प्रेमालाही कमी मानलं. लग्न ही आपल्या समाजात आजही एक पवित्र गोष्ट म्हणून पाहिली जाते. लग्नामुळे 2 व्यक्तींचा नाही तर 2 कुटुंबे एकत्र येतात. वंशवाढीची नवीन पालवी फुटते. लग्न करणाऱ्या व्यक्तींची देखील लग्न करण्यामागे काही कारणे असतात. काही जण वय झालं म्हणून करतात, काही जण काही जोडीदार हवं म्हणून करतात, काही मुली संसार असतात म्हणून लग्न करायला तयार होतात. लग्न करणाऱ्या प्रत्येकाची स्वतःची गरज असते आणि कारणे असतात. त्यानुसार ते लग्नाचा निर्णय घेतात. एका मुलीवर प्रचंड प्रेम आहे, पण बायकोकडील त्या गोष्टीकडे आकर्षित झालो आणि केलं लग्न. अंगावर काटा आणणारी कहाणी. तर यात अजून 2 प्रकार पडतात, ते म्हणजे प्रेमासाठी लग्न करणे आणि पैसा पाहून लग्न करणे. आता ही गोष्ट तुम्ही देखील मान्य कराल की प्रत्येकजण प्रेमासाठीच लग्न करतात असं नाही. कारण जर पैसा पाहून लग्न करतात, आज आम्ही या लेखातून तुमच्यासमोर अशा काही विवाहित व्यक्तींची कबुली मांडणार आहोत, ज्यांनी प्रेमासाठी नाही तर पैशासाठी लग्न केलं. पहिलं, तिची संपत्ती पाहून आकर्षित झालो. मी प्रेमाऐवजी पैशासाठी लग्न करेल असं मलाही कधीच वाटले नव्हते. मी सुद्धा माझ्या आयुष्यात कोणी राजकुमारी येईल ह्याच विचार करत मोठा झालो होतो. परंतु नशिबात काही वेगळंच लिहिले होते. मी मीराला एका भव्य चॅरिटी गालामध्ये भेटलो. ती अत्यंत श्रीमंत घरातील मुलगी होती. मी तिचा पैसा पाहून मोहित झालो आणि ती माझ्यावर भाळली. लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा मला खात्री नव्हती मी हे का करतोय, पण तिची संपत्ती आणि आलिशान जीवन पाहून मी तो निर्णय घेतला. हे खरे आहे. प्रेम हे पुढे होत जाईल, पण असे आयुष्य परत मिळेलच असं नाही. हा विचार करून मी लग्न केले. आज मात्र मी खऱ्या अर्थाने तिच्या प्रेमात आहे. 2. तिकीट टू फ्रीडम म्हणून पाहिले. सुधाशी लग्न करणे म्हणजे लॉटरी जिंकल्यासारखे होते. तिच्या कुटुंबाची संपत्ती अफाट होती. मी तिच्याकडे तिकीट टू फ्रीडम म्हणून पाहिले. आमचा विवाह सोहळा भव्य झाला आणि संपूर्ण जगाला माझ्या आनंदाचा हेवा वाटला. पण कालांतराने गोष्ट बदलू लागली. ती प्रेमापेक्षा पैशाला महत्त्व दिले होते. पैसा जीवन सुखकर बनवू शकतो, पण प्रेम विकत घेऊ शकत नाही. ते खऱ्या भावनिक बंधनाची जागा घेऊ शकत नाही. आज माझा संसार म्हणावा तितका चांगला नाही, पण मी खऱ्या प्रेमाने माझ्या बायकोला जिंकण्याचा प्रयत्न करतोय. 3. मला पश्चाताप वाटत नाही. माझ्या कुटुंबाचा व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर होता आणि जबाबदारीचा भार प्रचंड होता. तेव्हा माझी भेट झाली विधीशी. ती एक श्रीमंत वारसदार होती, जिच्याकडे हव्या त्या सर्व गोष्टी होत्या. आमचे लग्न झाले आणि नशिबाने माझे कुटुंब आर्थिक संकटातून वाचले. मी पैसा पाहून लग्न केले याचा मला अजिबात पश्चाताप नाही. मला काहीशी खंत नाही. मी शेवटी तिच्या प्रेमात पडलो, कारण ती खूप मोकळ्या मनाची व्यक्ती आहे. माझा संसार सुरळीत सुरू आहे. मी दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात आहे, पण मला बायकोचे पैसे हवे आहेत. अत्यंत यशस्वी आणि श्रीमंत असणाऱ्या भूमिकाशी लग्न करणे त्यावेळी एक व्यावहारिक निर्णय वाटला. तिच्या संपत्तीने आर्थिक सुरक्षाच मला ऑफर केली. मी विचारही केला नव्हता. एवढा मोठा आमचा विवाह सोहळा झाला. पण मला मात्र माझे तिच्यावर प्रेम आहे की नाही याबाबत शंका होती. मी कबूल करतो की माझ्या भावनांबद्दल तिच्याशी प्रामाणिक असायलाच हवे होते. पैशाने मला चैनीचे जीवन दिले आहे, पण त्यामुळे मला आनंद मिळाला नाही. मी खोटे आयुष्य जगत आहे. होय, मला रात्रीची झोप लागत नाही. मी तिची भावनिक फसवणूक करत आहे. मी आता दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडतोय, पण मला माझ्या पत्नीचे पैसेही हवे आहेत. मी संतुलन साधण्याचा प्रयत्न करतोय, पण वाटत कधी कधी सगळं संपेल. धन्यवाद.